नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रचिकित्सक म्हणून काम करतो. आमच्याकडे रोजच बरेच रुग्ण ड्राय आईज ह्या त्रासामुळे ग्रस्त असलेले असतात आणि जे आम्हाला येऊन त्याविषयी उपचारांविषयी विचारत असतात. ड्रायनेसचा उपचार करण्याआधी त्याचं योग्य निदान करणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच आम्ही काही ड्राय आयच्या आधीचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो. याच्यामध्ये डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण किती आहे, डोळ्यातलं तेलाचं प्रमाण किती आहे, डोळे किती वेळानं ब्लिंक होतात, कुठले ड्राय स्पॉट्स डोळ्यात तयार होतात, या सगळ्याचं जे निदान आहे ते एका मशीनच्या द्वारे आम्ही करतो. यामध्ये त्यांच्या डोळ्याचं कुठल्या प्रकारचा ड्रायनेस आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला आम्हाला यथायोग्य अशी ट्रीटमेंट देता येते. बऱ्याचदा ह्या ट्रीटमेंटची सुरुवात डोळ्यात घालत असणाऱ्या ड्रॉप्सनी होते, म्हणजे ज्याला आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स म्हणतो. आणि तसंच हा आजार कंट्रोलमध्ये यावा यासाठी काही ॲडिशनल ड्रॉप्स आम्ही चालू करतो. याच्यामध्ये इव्हन माइल्ड स्टिरॉइड्स असतात, डिसीज मॉडिफाईंग किंवा इम्युनो मॉड्युलेटर्स असतात, काही विटॅमिन्स, विटॅमिन डी किंवा ओमेगा 3च्या गोळ्या असतात आणि याशिवाय अधिक सप्लिमेंटसुद्धा असू शकतात. तर या सगळ्यांच्या सहाय्याने आम्हाला हा आजार थांबवायसाठी प्रयत्न करायचे असतात. परंतु ह्याच्यासाठी जो लुब्रिकेटिंग ड्रॉप दिला असतो तो बऱ्याचदा बराच काळ चालू राहतो. अशावेळी रुग्ण आम्हाला विचारतात की माझा हा ड्रायनेसचा जो प्रॉब्लेम आहे, ज्याला सारखे मला लुब्रिकेटिंग ड्रॉप्स घालावे लागतात, हे कधी बंद होतील का? तर याचं उत्तर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा ड्रायनेस कुठल्या प्रकारचा आहे. जर तुमचा ड्रायनेस ॲक्वेस डेफिशियन्सी म्हणजे डोळ्यातलं पाणीच बनणं जर कमी झालेला असण्याचा प्रकार असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा हे ड्रॉप्स आपल्याला बराच काळ घालावे लागू शकतात. परंतु ज्यांच्यामध्ये डोळ्यात पाण्याचं प्रमाण ठीक आहे पण ऑइलचं किंवा तेलाचं प्रमाण कमी होत चाललंय, त्यांच्यामध्ये काही वेळा ह्या औषधोपचारानंतर तसंच त्याला काही थेरपीज आहेत, जसं IPL थेरपी आणि वॉर्म कंप्रेसेसची थेरपी. या थेरपी आपण रेग्युलर घेतल्यानंतर डोळ्यात जे आपल्याला लुब्रिकेटिंग ड्रॉप्स घालावे लागतात याचं प्रमाण बरंचसं कमी होऊ शकतं किंवा काही वेळा ते बंदही तुम्हाला करता येतं. ह्या पर्टिक्युलर ड्रायनेसच्या प्रकारामध्ये फक्त औषधच नाही तर लाईफस्टाईल चेंजेस हे सुद्धा महत्त्वाचे असतात. कारण तुमचा स्क्रीनचा अतिरिक्त वापर, कमी झालेली झोप, डायबिटीज, शुगर, कोलेस्ट्रॉल हे अनियंत्रित किंवा अनकंट्रोल्ड असणे, खाण्यापिण्यामध्ये हिरवे भाजीपाला कमी असणे, ड्रायफ्रूट्स किंवा अक्रोड बदाम कमी असणे, याच्यामुळे ओव्हरऑल डाएट व्यवस्थित नसणे, स्ट्रेस फॅक्टर्स, ॲसिडिटी या सर्वांमुळे सुद्धा ड्रायनेसचं प्रमाण वाढत असतं. त्यामुळे केवळ औषधोपचारच नव्हे तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच रुग्णांना निद्रानाशाचा त्रास असतो आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण डोळ्याच्या कोरडेपणासाठी सांगितले जातं. तुम्ही बऱ्याचदा एक्झरसाइज कमी करत असता किंवा करतच नसता, त्यामुळे सर्वच गोष्टींसाठी नेहमीच औषधोपचारच लागतात असं नाही. योग्य आहार, व्यवस्थित लाईफस्टाईल असणं, ज्याच्यामध्ये स्क्रीनचा कमी वापर असणं, झोप व्यवस्थित असणं, योग्य व्यायाम असणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या या आजारामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला औषधं हळूहळू बंद करायची असतील तर सर्वांगीण तुम्हाला गोष्टींचा विचार करावा लागेल. धन्यवाद.